नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आता पाहणार आहोत पुढचा घटक यातलाच मेटल्स अँड नॉन मेटल्समधील. त्यामध्ये मागील वेळेस आपण पाहिलं मेटल्स आणि नॉन मेटल्स याचे काही गुणधर्म पाहिले होते. आता आपण पुढचा घटक यातलाच घेणार आहोत. त्याचे प्रॉपर्टीज पाहणार आहोत आणि मेटलॉइड्स पाहणार आहोत. फिजिकल प्रॉपर्टीज अँड द केमिकल प्रॉपर्टीज. नाउ लुक इन हिअर. दिस इज द metals in which the non-metal we have to see in non-metals. Look here, the carbon, sulfur, phosphorus are a few non-metals. Generally non-metals are brittle and non-lustrous. Brittle म्हणजे काय, ठिसूळपणा किंवा त्याला आपण म्हणतो कठीणपणा. ब्रिटल म्हणजे एक प्रकारचे अमॉर्फस पावडर अशा स्वरूपाचे. नॉन लस्टरस त्याच्यावर काही चकाकी नसते. ब्रिटल म्हणजे ठिसूळ असू शकतात. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स म्हणजे अधातूंचे असणारे भौतिक गुणधर्म. त्यातील पहिला सांगितलंय भौतिक, त्याची स्थिती काय भौतिक. फिजिकल स्टेट ऑफ दिस द नॉन मेटल्स ॲज ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर, रूम टेम्परेचर. नॉन मेटल्स ऑकर्स ॲज ए सॉलिड, लिक्विड्स अँड गॅसेस. मग ते काय आहेत, तिन्ही प्रकारामध्ये आपल्याला अस्तित्वात येऊ शकतात. सॉलिड स्वरूपामध्ये स्थिती, स्थायू पदार्थ, लिक्विडमध्ये आहेत द्रव पदार्थ, आणि गॅसेस म्हणजे वायू स्वरूपामध्ये. फॉर एक्झाम्पल सॉलिड्स म्हणजे काय बा, कार्बन आहे, सल्फर आहे, फॉस्फरस आहे. लिक्विड्समध्ये काय आहे, Br2 आहे, क्रोमियम. गॅसेसमध्ये काय आहे, H2, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, हे वायू आहेत. अशा स्वरूपाचं यांचं भौतिक स्थिती आहे. त्यानंतर पुढचा एक गुणधर्म यातला द लस्टर्स. लस्टर म्हणजे काय, चकाकी आहे का आता यांना, हे आपण पाहणार आहोत. नॉन मेटल्समध्ये चकाकी नसते. नॉन मेटल्स डू नॉट हॅव अ लस्टर म्हणजे अधातू जे आहेत ह्या अधातूंना चकाकी नसते. एक्सेप्ट डायमंड्स अँड आयोडीन क्रिस्टल्स. यामधील जो घटक आहे नॉन मेटलचा आपण जो पाहतो त्यामध्ये पहिला घटक आहे त्यातला डायमंड. मग डायमंड हा काय आहे, कार्बनचे अप्रूप आहे. हा काय आहे, कठीण आहे, त्याला चकाकी आहे डायमंडला. आणि त्याचप्रमाणे आयोडीनचे क्रिस्टल जे आहेत हे देखील काय आहेत, याला अपवाद आहेत. सो नॉन मेटल्स आर कलरलेस while other have different colors. नॉन मेटल्स कसे आहेत, कलरलेस आहेत, त्यांच्या कोणत्याही प्रकारचा कलर नसतो. व्हॉट इज द कलर ऑफ ए कार्बन इन ए फॉर्म ऑफ ए कोल. आता कोळशामध्ये कोणत्या स्वरूपाचा कलर आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, काळ्या रंगाचा तो काय कोल असतो. सल्फर इज येलो. सल्फर हा कसा आहे अधातू, तर तो येलो स्वरूपाचा आहे. आणि ब्रोमिन हा कसा आहे, ब्राऊन कलरचा आहे. पुढचं दिलं एक प्रॉपर्टी आपल्याला, ब्रिटलनेस. ब्रिटलनेस, टेक ए कोल अँड हॅमर इट. कोळसा घेतला आणि त्याच्यावर आपण ठोके टाकली हातोड्याने तर काय होणार आहे, साहजिकच त्याची पावडर तयार होणार आहे. तो ठिसूळ असल्यामुळे लगेच त्याचे तुकडे होऊन तो बारीक बारीक स्वरूपात बारीक त्याची पावडर तयार होऊ शकते. सी व्हॉट हॅपन्स टू इट. सॉलिड नॉन मेटल्स ब्रिटल आर ब्रिटल. सॉलिड जे आहे म्हणजे स्थायू स्वरूपातील अधातू हे कसे आहेत, ब्रिटल आहे. सो सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट. त्यातील काही काय आहेत, सॉफ्ट आहेत, नरम आहेत, मृदू आहेत. डायमंड अँड अलोट्रॉप्स ऑफ कार्बन म्हणजे अपरूप जे आहे कार्बनचं ते आपण काय डायमंड म्हणू शकतो किंवा ग्राफाइट म्हणू शकतो. इज एक्सेप्शन विच इज ए हार्डनेस नॅचरल सबस्टन्स. निसर्गता कसा आहे, कठीण स्वरूपाचा असा घटक आहे की तो एकच असा घटक आहे की डायमंड असेल, ग्राफाइट असेल, त्यानंतर फ्लोरिन्स असेल, हे कार्बनचे काय आहेत, अपरूप आहेत आणि ती कशी आहेत, कठीण आहेत, ठणक आहेत. पुढचं आहे दिले प्रॉपर्टी आपल्यामध्ये डक्टिलिटी अँड मिलेबिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय, तन्यता आणि त्याची वर्धनीयता, हे दोन गुणधर्म या सांगितले. नॉन मेटल्स आर नायदर डक्टाईल ऑर मेलेबल. ह्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा मेटलच्या सारखा यांचा गुणधर्म नाही. त्यांच्यापासून आपल्याला पत्रा तयार करता येऊ शकत नाही, फ्लॅट पोर्शन तयार करता येऊ शकत नाही, किंवा त्याच्यातून तार तयार करता येऊ शकत नाही. वायर्स विल बी ऑल्सो नॉट फॉर्म बाय दिस द non-metals. Now the next property is that the conductivity. Conduction of heat and electricity. म्हणजे काय, उष्णता आणि विद्युत धारा यांच्या संदर्भात असणारा यांचा गुणधर्म काय आहे, तर अधातू हे बॅड कंडक्टर्स आहेत. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी एक्सेप्ट ग्रॅफाइट.
ऑल अलोट्रॉप्स ऑफ ए कार्बन. ग्रॅफाइट हे काय आहे, याला फक्त अपवाद आहे की हीट अँड इलेक्ट्रिसिटीमध्ये काय आहे, चांगल्या स्वरूपाचं काम करते. पहा, विच इज ए व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अपवाद फक्त कशाचा आहे, ग्रॅफाइटचा आहे. लक्षात राहू द्या, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. विच इज ए नॉन मेटल इज ए गुड कंडक्टर ऑफ अन इलेक्ट्रिसिटी. मग त्यावेळेस काय लिहिता आलं पाहिजे आपल्याला, ग्रॅफाइट हे आठवलं गेलं पाहिजे. पुढचं पहा, डेन्सिटी, घनता. नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटीज, म्हणजे अधातूंशी असणारी घनता ही कमी असते. मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, म्हणजे त्यांचा असणारा द्रवणांक आणि उत्कलनांक काय आहे. नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स एक्सेप्शन्स द सॉलिड नॉन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट ॲट हाय टेम्परेचर. मग जर आपण ह्या दोघांचा विचार केला तर द्रवणांक काय आहे कोणत्या वस्तूंचा, तर नॉन मेटलमध्ये द्रवणांक आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलनांक हे काय आहेत, कमी आहेत सगळ्यात. पण त्यामध्ये एक फक्त आपल्याला एक्सेप्शन दिलाय, अपवाद दिलाय. तो कोणता आहे, तर तो कार्बनचा आहे आणि बोरॉनचा आहे. त्यांचं काय आहे, हाय टेम्परेचरमध्ये आहे, म्हणजे जास्त आहे. ह्यामध्ये एक आपल्याला काय लक्षात ठेवायचं तर पहा, ऑलवेज रिमेंबर काय लक्षात ठेवायचंय, गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम आर हायली मेलेबल मेटल्स. मेलेबल म्हणजे काय, त्यांच्यापासून आपल्याला तार तयार करता येऊ शकते. आणि ते कोणते आहेत, तर ते गोल्ड आहे, सिल्वर आहे आणि अॅल्युमिनियम आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे पहा आपल्याला, सेकंड दिलेला आहे, अ सीट विथ थिकनेस 1/10,000 मिलीमीटर. म्हणजे ती काय सीट जे तयार करणार आहोत यापासून, गोल्ड पासून, सिल्वर पासून किंवा अॅल्युमिनियम पासून, मेलेबलचं आहे, वर्धनीयता जी आहे, ह्यांचा आपल्याला जाडी किती असू शकते, एकाचे 10,000 भाग जर केले त्या एका मिलीमीटरचे, तर तेवढ्या स्वरूपाची जाडी जी काय असेल, तेवढ्या स्वरूपाची थिकनेस म्हणजे जाडी हे आपण त्या एका सेटची तयार करू शकतो. अँड वायर विथ डायमीटर 1/5000 मिलीमीटर, म्हणजे एका मिलीमीटरचे 5,000 भाग केल्यानंतर ज्या स्वरूपाची त्याची थिकनेस असेल, अशा स्वरूपाची वायर आपण तयार करू शकतो. इतक्या प्रमाणात यांच्या गोल्ड, सिल्वर आणि अॅल्युमिनियमचे आपल्याला बारीक भाग कॅन बी मेड फ्रॉम दिस गोल्ड. गोल्डच्या बाबतीत आपल्याला त्याची तार जर तयार करता येऊ शकते, की जी काय असेल, एका मिलीमीटरचे 5,000 भाग तयार करायचे. आता 1 मिलीमीटर म्हणजे काय पहा, आपल्याला सर्वसाधारण माहिती आहे, 1 सेंटीमीटर माहिती आहे. एका सेंटीमीटरमध्ये आपण जर पट्टीवर पाहिलं 10 खुणा असतात. ह्या 10 कोणातील एक जी खुणा आहे ती आहे 1 मिलीमीटर. अशा एवढ्या लहान भागाचे आपल्याला किती भाग करायचे? 5,000 भाग करायचे. त्यावेळेस जे काय तयार होईल जो भाग एक, त्या भागाच्या एवढ्या स्वरूपाची आपल्याला तार तयार करता येऊ शकते. कशाची? सोन्याची. पहा मग किती स्वरूपात असेल ते. आता पुढचं पहा महत्वाचं, मेटलॉइड्स म्हणजे काय आहेत? धातू सदृश आहेत. म्हणजे धातू आणि अधातू या दोघांचे काही गुणधर्म जर पाहिले, तर ते आपल्याला काही घटकांमध्ये मिळतात किंवा काही वस्तूंमध्ये मिळतात. मग त्याला आपण म्हणलो होतो धातू सदृश. पहा, सम एलिमेंट्स सच ॲज आर्सेनिक दिले संज्ञा एस, सिलिकॉन एसआय, जर्मेनियम जीएम, antimony Sb have properties which are intermediate between metals and non-metals. मग ह्या सर्व घटकांची अशी काय गुणधर्म आहेत की ती काय आहेत, कोणाच्या साधर्म्यता आहेत, मेटलच्या देखील आहेत आणि त्याचबरोबर नॉन मेटलच्या स्वरूपात देखील आहे. मग ह्या दोघांच्या स्वरूपात असणारे गुणधर्म हे तिसऱ्या घटकामध्ये आपल्याला सापडतात. ते कोणते आहेत? मग ते मेटलॉइड्स. सच एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज ए मेटलॉइड. मग ह्यांनाच काय म्हणलं जातं? धातू सदृश असं म्हणलं जातं. पुढचं पहा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आता पुढचा घटक आपण पाहणार आहोत, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. रासायनिक गुणधर्म काय आहेत? त्यातील पहिलं दिले आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जर त्या मेटलचा एक अणू जर आपण घेतला, तर एका अणूमधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनची गती कशा स्वरूपाची आहे, त्याचप्रमाणे त्याचे प्रोटॉन्स काय आहेत, न्यूट्रॉन्स काय आहेत आणि इलेक्ट्रॉन्स कशा स्वरूपाचे आहेत, की जेणेकरून त्यापासून आपल्याला कंपाऊंड्स तयार कसे होतात किंवा इतर घटकांमध्ये त्याचं रूपांतर कसं करता येऊ शकतं, यासाठी आपल्याला हे रासायनिक गुणधर्म हे महत्वाचे ठरू शकतात. पहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द बेसिस ऑफ chemical behavior of element. Majority of the metal have up to 3 electrons in their outermost shell. सर्वसाधारणपणे विचार करून पाहिलं तर आपण मेटलमध्ये
त्या एका अणूच्या बाह्यतम स्थितीत म्हणजे थोडक्यात त्या कक्षांमध्ये सगळ्यात बाहेरची जी कक्षा आहे त्यामधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला इथे दर्शवली आहे. ती काय मेजॉरिटी ऑफ दिस द मेटल हॅव अप टू द 3 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. जास्तीत जास्त 3 इलेक्ट्रॉन हे काय असतात बाह्यतम कक्षेमध्ये राहू शकतात. त्यामध्ये आपल्याला काय उदाहरणं दिलेली मेटल्स ॲटॉमिक नंबर दिलाय आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितले. त्यातील पहिला दिलेला आहे सोडियम. This is the 11 of the atomic number and the electronic configuration is that 281 in which the 1 is the electron in its outermost shell. Now the second is the magnesium. The atomic number is a 12 and so that the electronic configuration is that 2, 8 and 2. Last orbit will be same as the 2 electrons. Now the aluminum is having the atomic number is 13 and the electronic configuration is 2, 8 and 3. Therefore the 3 electrons in its outermost shell will be present. Now we see the second property B, the formation of ion. What is the meaning of the formation of ion? When these the metals are taking part in the chemical reaction, then there is the formation of an ion will be formed. Metals have a tendency to lose their valence electron because of in the outermost shell. Now we previously see that the outermost shell is having the majority of the elements which is less than to 4. That means the 3, 2, 1. They here look here 1, 2 and 3. So that these outermost shell of this electron will be loose from that atom and this having the octet level will be completed in here. So that here lose their valence electron. Valence electron, what is the meaning of that? Valence electron is nothing but electrons are present in the outermost shell. Such electrons are called as a valence shell. To form a positively charged ions that is a cation. या स्वरूपाचे जे आयन तयार होतात यातून जेव्हा आपण इलेक्ट्रॉन सोडून देतो दुसऱ्या घटकाला किंवा दुसऱ्या ॲटमला तर त्यावेळेस त्या ठिकाणच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या वाढलेली असते. इलेक्ट्रॉन्स कमी झाले. इलेक्ट्रॉन्स कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी कॅटायन्स तयार होतात. पहा Na in which the sodium which are having the electron configuration is 281. Here the one electron will be loose. So that what happen? Na plus ion will be formed. And here is a one of electron will be loose from it. And therefore the electron configuration of Na plus ion is nothing but a 2, 8. And he is a positively charged ion. So that it is called as a cation. Now the second one of that, the magnesium, in which 2 electrons in its outermost shell electronic configuration, so that 2 electrons are loose for this the magnesium, and here we look here positively ions is formed, magnesium ion. 2 electrons will be loose from here. Now the aluminum in here also the electronic configuration we see that 283, so that 3 electrons are loose from that aluminum and it's forming here the 3 positive ions and 3 electrons are loose from that, so that the positively charged ions will be formed. That means nothing but a cation. Now look here the second one of the reaction with oxygen. Metals are reacts with this the oxygen and they form their oxides. Look here, metals combines with oxygen. ऑक्सिजन या वायूशी जर रिएक्शन झाली मेटलची हवेतील तर काय तयार होतं त्याचं ऑक्साइड्स तयार होतात. सर्वसाधारण उदाहरण आपण जर घेतलं आयर्न घेतलं म्हणजे लोखंड काय दिवस जर हवेमध्ये राहिलं तर हवेतील असणाऱ्या ऑक्सिजनशी त्याची रिएक्शन होते आणि त्यापासून काय तयार होतं त्याचं लोखंडाचं ऑक्साईड तयार होतं. आयर्न ऑक्साईड त्याला आपण म्हणतो. या स्वरूपाचं गंज साडण्याची प्रक्रिया आपण पाहतो सर्वसाधारणपणे. जर लोखंड जर हवेत जर एक्सपोज राहिलं बऱ्याच काळापर्यंत तर त्यावेळेस मॉइश्चर असेल ऑक्सिजन असेल या सर्व घटकाचा परिणाम त्या लोखंडावर होतो आणि लोखंडावर एक प्रकारचा थर तयार होतो. तोच काय झाला त्याचं आयर्न ऑक्साईड तांबडसर असा रंगाचं थर तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो त्याचं ऑक्साइड्स तयार होतो. The metal oxides are basic in nature. Metal oxide reacts with an acid to form salt and water. या स्वरूपाचे मेटल ऑक्साईड जे आहेत यांची रिॲक्शन जर आपण ऍसिड बरोबर घेतली तर त्या ऍसिडच्या द्वारे यांच्यावर रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि त्यापासून सॉल्ट आणि पाणी तयार होतं. मेटल ऑक्साईड प्लस ऍसिड दे फॉर्म ॲज अ सॉल्ट अँड वॉटर. यापासून तयार होणारे दोन घटक तयार होतात. एक असेल क्षार, सॉल्ट म्हणजे क्षार असेल आणि दुसरा असेल पाणी. पुढचं पहा चौथा गुणधर्म दिलाय रिॲक्शन विथ ऍसिड. मग मेटलची असणारी अभिक्रिया जर आपण आम्लाबरोबर पाहिली तर ते काय ते पहा टेक डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड इन ए टेस्ट ट्यूब.
Then add zinc dust to it. Take a glowing splinter in the mouth of the tube. Observe the glowing splinter. You will notice some sound coming out from it. साधे प्रक्रिया टेस्ट ट्यूबमध्ये आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं काय करायचं, झिंक डस्ट टाकायची, झिंकची पावडर थोडीशी टाकायची. टेक ए ग्लोईंग स्प्लिंटर अँड टेक इन टू माउथ अँड ऑब्झर्व द ग्लोईंग ऑफ द स्प्लिंटर. मग व्हॉट विल हॅपन, त्यामध्ये होणारा बदल काय आपल्याला जाणवतो. मोस्ट ऑफ द मेटल्स रिॲक्ट्स विथ द डायल्यूट ॲसिड टू फॉर्म ए मेटल सॉल्ट व्हाईल द हायड्रोजन गॅस इज रिलीज. ह्यामधून एक प्रकारचा वायू निर्माण होतो. तो वायू कोणता आहे, हायड्रोजन आहे. म्हणजे ऑक्सिजन त्यातून मुक्त होतो आणि त्यामध्ये काय तयार होतं, सॉल्ट तयार होतं. ही रासायनिक अभिक्रिया घडून येते. मेटल्स प्लस डायल्यूट ऍसिड. लुक हिअर, मेटल्स कोणतं घेतलं आपण, झिंक घेतलं, त्यामध्ये डायल्यूट ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं आणि त्यापासून काय तयार झालं, सॉल्ट तयार झाला. आणि त्या ऍसिड मधील असणारा घटक हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे HCl, त्यातला Cl हा मेटलशी रिॲक्ट होतो, झिंक क्लोराईड तयार होतो, ह्या झाला सॉल्ट झालं आणि त्या HCl मधला हायड्रोजन वायू जो आहे तो मुक्त होऊन हवेमध्ये निघून जातो. अशा स्वरूपाची रिॲक्शन आहे. पुढचं रिॲक्शन विथ वॉटर. आता पाण्याबरोबर अभिक्रिया काय होते मेटलची पहा. मोस्ट मेटल डू नॉट शो एनी ऑब्झर्वेबल अँड फास्ट रिॲक्शन विथ कोल्ड वॉटर. हे संपूर्णतः जर मेटलच्या विचारात घेतला तर त्यावेळेस थंड पाण्याबरोबर त्यांच्या कोणत्याही प्रकारची रिॲक्शन लवकर जाणवत नाही. बट सम मेटल्स लाईक सोडियम अँड द पोटॅशियम reacts with cold water to produce their hydroxides and hydrogen gas. Magnesium metals require steam to give similar reaction. सर्वसामान्य आहे. त्यानंतर पुढचं आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. रासायनिक गुणधर्म काय आहेत आता अधातूंचे. तर पहिले त्यातलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स हॅव 4 to 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलेन्स शेल. आधीच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं पहा, त्यामध्ये आता फरक आहे. मेटल्समध्ये किती असतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या शेवटच्या कक्षामध्ये 281, 282, 283 हे झाले मेटल्स. आता नॉन मेटल्समध्ये काय फरक झाला पहा. नॉन मेटल्समध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जर पाहिलं, नायट्रोजन पहा 7 आहे, ॲटॉमिक नंबर किती आहे 7 आहे. मग ते किती आले 2 आणि 5, मग 5 झाली. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले 5. त्यानंतर दुसऱ्या ऑक्सिजन मध्ये 8 आहे ॲटॉमिक नंबर. The electronic configuration काय आलं 2 and 6. Outermost cell will be having 6 electron. Now the Cl chlorine, there are atomic number is 17 and the atomic electronic configuration is 287. The last orbit will be having 7 electron, and so that these electrons are not lost by this the atom, but they are gain the electron from the another atom. That means here octet level will be fulfilled by taking some electron from the other elements or the atom. Here we required 3 electrons, here required 2 electrons, and here required 1 electron to complete its octet level. This is the difference between the metals and the non-metals chemical properties. Now look here, the first of that observation in here, the formation of ion. Last time we seen the metals, and here also the non-metal. Non-metals have टेंडन्सी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. मग धातूंमध्ये काय आहे, असा गुणधर्म आहे की ते काय करतात, दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूतील असणारे इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतात इन देअर व्हॅलन्स शेल, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये. टू फॉर्म निगेटिव्हली चार्ज आयन्स कॉल ॲज ए ॲनायन. म्हणजे यामध्ये जर बाहेरून इलेक्ट्रॉन जर घेतले तर त्यामुळं इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, प्रोटॉनची संख्या आहे तीच राहते. म्हणजे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स त्यामध्ये जास्त तयार होतात. म्हणून जो आयन तयार होतो त्या आयनला म्हणलं जातं निगेटिव्हली चार्ज, आणि त्याला दुसरं नाव दिलंय आपण ॲनायन म्हणलं जातं. काय म्हणलं जातं त्याला, ॲनायन म्हणलं जातं. का यामध्ये उदाहरण दिले आपल्याला, त्यामध्ये क्लोरीन आहे, क्लोरीन मध्ये 1 इलेक्ट्रॉन आला, त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं आहे 287 आहे. त्याची अष्टक स्थिती पूर्ण करण्याकरता त्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो 1 इलेक्ट्रॉन घेतला त्याचं काय आलं ॲनायन तयार झालं. तो किती झाला 288 झाला. इथं काय ऑक्सिजन, ऑक्सिजन मध्ये 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, 26 आहे त्या इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. मग त्याला अष्टक स्थिती पूर्ण करण्याकरता कशाची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो दुसऱ्याकडून 2 इलेक्ट्रॉन घेणार, त्यावेळेस त्याचं अष्टक स्थिती पूर्ण होतं आणि हे ॲनायन्स तयार झालं.
त्याचप्रमाणे नायट्रोजनचा आहे, इथं त्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो काय करेल, दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूतून 3 इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करेल आणि आपली अष्टक स्थिती पूर्ण करेल. 2, 5 आहे, मग तो काय करेल, 8 तयार करेल. मग 3 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे 3 एनायन्स तयार झाले. अशा स्वरूपाची उदाहरणं आहेत. ते आपल्या नोटबुकमध्ये नीट लिहून घ्यायची आहेत. पुढचं आहे रिएक्शन विथ ऑक्सिजन. हवेतील असणाऱ्या ऑक्सिजनशी त्याची काय अभिक्रिया होते? Non-metals combines with oxygen to form their oxides. आधीच्या सारखंच आहे. Metals will react with the oxygen and they form their oxide. Non-metals will be also take a part in combine with the oxygen and form their non-metal oxide. Oxides of non-metals are acidic. हे कसे आहेत? Acidic आहे. In nature, they react with bases to form soluble salt and water. Look here, the first example is given here. C plus O2. कार्बन आणि ऑक्सिजनची रिएक्शन झाली त्यापासून काय तयार झालं? कार्बन डायऑक्साइड CO2. And also another one example is given. CO2 plus twice NaOH. कार्बन डायऑक्साइड आणि सोडियम हायड्रॉक्साइड यांची एकत्रित रासायनिक अभिक्रिया तयार होऊन Na2CO3 प्लस H2O तयार होतो. यासारखं एक सॉल्ट तयार झाला आणि त्याचप्रमाणे पाणी तयार होतं. आता पुढचं पहा, द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म अन ऍसिड. ऑक्साइड जे आहेत, आता जसे तयार झालेले ऑक्साइड जे आहेत ऑफ नॉन मेटल्स रिॲक्ट्स विथ काय होतं? पाण्याबरोबर, आणि त्यापासून काय तयार होतं? त्याचे ऍसिड्स तयार होतात. पहिलं उदाहरण दिले पहा, कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर CO2. दिस इज द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स कार्बनच्या, आणि ते पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन काय तयार होतं? H2CO3 कार्बोनिक ऍसिड तयार होतं. त्याचं सूत्र नीट लक्षात ठेवायचं आहे. H2CO3 कार्बोनिक ऍसिड. नाव सेकंड इज SO2 प्लस H2O फॉर्म्स H2SO3. लुक हिअर, हे दोन्ही एकत्र येतात. काही नवीन नाही त्यामध्ये. सल्फ्युरस ऍसिड तयार होतं. SO3 प्लस H2O काय तयार झालं पहा? H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. हे आपण अनुभवतोय, बऱ्याच वेळा लिहिलेले आहे, तुमच्या लक्षात राहील. ते 2 घटक जे आहेत ते लक्षात येणार नाही, त्यासाठी नीट त्याचा सराव पहा आणि लिहून घेण्याचा सराव करत चला. काय? H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. आणि पुढचा दिलाय गुणधर्म, नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ऍसिड. जसं मागचं उदाहरण आपण पाहिलं मेटलच्या बाबतीत, त्यामध्ये रिएक्शन झाली HCl बरोबर, डायल्यूट HCl बरोबर. तशी याची रिएक्शन होत नाही. झिंक आणि आपण HCl ची रिएक्शन पाहिली, झिंक क्लोराईड तयार होत होतं, सॉल्ट तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त झाला. तसे यामध्ये नॉन मेटलची रिएक्शन ही काय होत नाही. दे नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ऍसिड्स. या स्वरूपात आपण इथं थांबू आणि पुढच्या घटकाला पुढे नंतर सुरुवात पुढच्या लेक्चरला आपण करू. धन्यवाद. ऑल ऑफ अस टू जॉइन अस.